नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली खूपच टेस्टी रेसिपी आहे। ही रेसिपी अगदी जेव्हा आपल्याला खूप कंटाळा येतो आणि जेवण करण्याचा सुद्धा कंटाळा येतो किंवा आपल्याला झटपट काहीतरी बनवून खायचं असते, अशा वेळी आपण हा असा स्पायसी गार्लिक राईस बनवू शकतोय आणि त्याच्यासोबत अशी आपण काकडीची कोशिंबीर बनवायची आहे, ज्यामुळे अतिशय भन्नाट टेस्ट लागते आपल्या या स्पायसी गार्लिक राईसला। तर त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही थोडंसं चमच्याने फेटून घेऊया, म्हणजे ते पातळ होईल थोडंसं। आणि त्यानंतर यामध्ये 2 काकड्या किसून घातलेल्या आहेत। काकडी छान किसूनच घाला, चिरून घालण्यापेक्षा किसून घातल्यावर खूप छान टेस्ट येते। आणि त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो आपण यामध्ये बारीक चिरून घातले। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे किंवा काही शेंगदाणे भाजून मोठे मोठे ठेचून घेतले ना तरीसुद्धा चालेल। आणि हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये ना मिरची घालणार आहोत। मिरची कशी तिखट आहे त्यानुसार घाला आणि कोथिंबीर घालायची आहे भरपूर। हे सर्व साहित्य आपलं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ना फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीशिवाय ना आपल्या कोशिंबीरला टेस्टच नाही लागणार, कारण फोडणीमुळे ना खूप भन्नाट टेस्ट लागते। 1 चमचा तेलामध्ये मी जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घेणार आहे। फक्त ह्या 3 साहित्यांची फोडणी करायची आहे आणि अतिशय सुंदर टेस्ट आपल्या कोशिंबीरीला लागणार आहे। ही सर्व फोडणी आपण आता यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे आपलं बाउल बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण राईससाठीची तयारी करून घेणार आहोत। मस्त अशी आपली कोशिंबीर तयार झालेली, खूप छान टेस्ट लागणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जेव्हा तुम्ही कोशिंबीर बनवाल ना तेव्हा फोडणी नक्की घालून बघा। तर आपली कोशिंबीर तयार झाली आहे। आपण इथे राईससाठीचा मसाला करतो। इथे मी 7-8 पाकळ्या लसणाच्या, मीठ थोडं घेतले आणि लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा। आणि हे सर्व आधी साहित्य कुटून घ्यायचे, छान असा याचा मसाला किंवा पेस्ट बनवून घ्यायचे। तर अशा प्रकारची पेस्ट तयार झालेली आहे बघा। याची पेस्ट तयार झाल्यानंतर आपण आता ना फोडणी करायची आहे। मी राईस आधी शिजवून घेतलेला आहे बरं का। आपण नेहमी जो भात खातो ना तोच घ्यायचा, मऊसूद भात। आपण इथे तेलामध्ये लाल मिरची, कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे। हे आता छान असं ना ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा परतवून घ्यायचा आहे। मस्त गोल्डन ब्राऊन कलर झाला ना की मग आपण पुढची स्टेप करून घ्यायची। मस्त असा आपला कांदा भाजतोय आणि खूप छान टेस्ट लागते, ती म्हणजे लाल मिरचीमुळे आणि ही जी आपण पेस्ट बनवली त्यामुळे। आपण ही जी पेस्ट बनवली होती ना ती 1 चमचा होती पेस्ट, ती आता यामध्ये घालून घेतली आणि ती सुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला। आणि खूप छान कलर बघा येतोय। अजिबात कलरसाठी आपण वेगळा कलर वापरणार नाही आहे। आपण ही जी पेस्ट वापरली आहे ना त्याचाच छान असा सुंदर कलर येतो आपल्या राईसला। फक्त एवढीच फोडणी करायची आहे आणि यामध्ये आपण राईस घालून घ्यायचा आहे। कुठलाही भात असू दे, मोकळा होणारा किंवा तुम्हाला चिकट हवं असेल तर चिकट असणारा सुद्धा चालू शकतोय। तर हा भात मी आता आधी शिजवून घेतला होता आणि काढून घेतला होता एका ताटामध्ये, म्हणजे तो सुट्टा सुट्टा होईल। आणि हा भात आता आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। अगदी साधी सोपी आपली ही रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम लागते। वरून मीठ घालून घ्यायचं आहे आणि अतिशय सुंदर आपला स्पायसी गार्लिक राईस रेडी झालेला आहे। तुम्ही विश्वास करणार नाही की इतका सुंदर कसं काय लागू शकतोय। मी जेव्हा पहिल्यांदा बनवला त्यावेळी मला सुद्धा विश्वास होत नव्हता की इतका छान स्पायसी गार्लिक राईस लागतो आणि इतक्या झटपट तयार होतो। अतिशय सुंदर आपली ही रेसिपी आहे। एकदम झटपट तुमचा राईस आणि आपली कोशिंबीर तयार होते। मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।